नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जसे जसे विधानसभेचे इलेक्शन सुरू झालेले आहेत त्या पद्धतीने संपूर्ण देशात गती आलेली आहे, महाराष्ट्रात स्पेशली. आणि या गतीच्या मागे 13 आणि 14 तारखेला राहुल गांधी महाराष्ट्रात वारकरी पंथाच्या वारकरी त्याच्यात सामील होणार आहेत. 2 दिवस इथे मुक्कामी असल्यामुळे BJPला फार घाम फुटलेला आहे की अशा कसं होईल हे. कारण पहिलेच महाराष्ट्रामध्ये BJPची मोठी पछाड झालेली आहे, लॉस झालेला आहे. आणि पुन्हा जर स्टेट गेलं कम्प्लिटली तर त्यांच्यावरती फार मोठं संकट येण्याची भाषा दिसते. आणि त्यांना फार मोठा विचार पडलेला आहे की अशा सिच्युएशनला कसं हँडल करावं, त्याच्यावरती आधारित एक छोटासा व्हिडिओ. दुसरं संपूर्ण लक्ष आज सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती आहे. जस्टिस चंद्रचूड हे आज नीट परीक्षेमध्ये जे झालेला गैरप्रकार जेवढे झालेले आहे त्याच्यावरती त्यांनी प्रश्न केले की तुम्ही ज्या पद्धतीने आज हे झाला त्याच्यामुळं कोणीतरी म्हणजे जो प्रकार झाले आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे कमी जास्त जे केले, ग्रेस मार्क वगैरे वगैरे सर्व हा प्रकारमध्ये घडला, त्याच्यावरती सर्व लोक सुप्रीम कोर्टामध्ये अनेक युवा वर्ग आहेत. आज बहुधा दुपारपर्यंत त्याच्यावरती काहीतरी निश्चितच निर्णय होईल अशी बाब आहे. यावर आधारित 1-2 क्लिप्स तुम्हाला घेऊन येतो आहे पॉलिटिकली, याच्यावरच्या बघूया. भारत की राजनीति में संविधान चुनाव का हथियार बन जाए और इस देश में वंचित समाज ये महसूस करने लगे कि संविधान खतरे में है और भारत की सबसे पुराने राजनीतिक दल यानी कांग्रेस इस देश में संविधान की रक्षा का जिक्र करते हुए मौजूदा राजनीतिक सत्ता को चुनौती दे डाले. सामान्य तौर पर आजादी के बाद कभी ऐसी स्थिति इस देश के किसी भी चुनाव में नहीं आई. नेहरू ने भी जब पहला चुनाव लड़ा 1952 में तो संविधान का जिक्र तो था, लेकिन संविधान के आश्रय उन्होंने उस दौर में लोगों को उनके हक से परिचय कराया था. और उस दौर में वामपंथी भी यह सोचने को मजबूर हुए थे कि दरअसल पहली बार अगर संविधान राजनीतिक तौर पर इस देश के प्रधानमंत्री चुनावी हथियार के तौर पर इस्तेमाल यह कहकर कर रहे हैं कि हक मिलेगा तो संविधान से ही मिलेगा. उसकी काट उस दौर में भी उनके पास नहीं थी. लेकिन भारत की राजनीतिक परिस्थितियों को जरा समझिए. एक ऐसी स्थिति इस देश में 2024 के चुनाव में आकर खड़ी हो गई जिसमें संविधान मायने रखने लगा. और संविधान के साथ इस देश का वह तबका जो राजनीतिक भाषा में दलित पिछड़े के तौर पर जिसकी पहचान है, वह बहुसंख्य तबका वोटरों के लिहाज से है और इस देश की राजनीति को प्रभावी करने की वह ताकत रखता है. और संविधान के साथ बाबा साहब अंबेडकर का जिक्र एक झटके में इस देश में शुरू हो गया. और बाबा साहब अंबेडकर आज से 68 बरस पहले जिस जगह पर आए थे और उन्होंने धम्म परिवर्तन किया था, अक्टूबर का महीना 14 अक्टूबर 1956, यही वो जगह थी जहां पे धम्म परिवर्तन किया गया था. और इस जगह का महत्व इस बात से समझ सकते हैं कि भारत की राजनीति में बाबा साहब अंबेडकर को लेकर इस देश का दलित समाज, सिर्फ दलित समाज नहीं बल्कि हर वो तबका सक्रिय हो गया, चौकन्ना हो गया. इससे पहले वो ये मानकर चलता था कि बाबा साहब की मौजूदगी उसके अपने सामाजिक आर्थिक परिस्थितियों के साथ जुड़ी हुई है. लेकिन इससे पहले कभी किसी ने नहीं माना था कि संविधान में लिखे हुए शब्द ही उसे भारत के भीतर उसके हक का जिक्र करते हैं और राजनीतिक सत्ता ने उसे चुनौती दे डाली है. पता नहीं सत्ता में आएंगे, बहुमत के साथ आएंगे तो संविधान ही ना बदल डालें. क्योंकि इस देश में 1949 और 50 में मनुस्मृति का जिक्र तब आरएसएस कर रही थी. जनसंघ ने भी 1952 में कॉन्स्टिट्यूशन को लेकर मनुस्मृति का जिक्र उस दौर में यह कहकर किया, उसमें हिंदू समाज को लेकर जो कुछ है वो कॉम्पिटिवली
यानी तुलनात्मक तरीके से उसको आत्मसात करना चाहिए और भारत के संविधान में इन बातों का जिक्र नहीं है। और यही बात मल्लिकार्जुन खड़गे संसद में ऑर्गेनाइजर के उस लेख के साथ रखना चाहते थे बीते दिनों। लेकिन सवाल यह है, आज हम यहां पर क्यों हैं, नागपुर की दीक्षा भूमि में क्यों हैं? दो बड़े सवाल हैं। पहला सवाल तो यही है, जब जब संविधान का जिक्र होगा, बाबा साहब अंबेडकर का जिक्र होगा, तब तब इस देश की सियासत के भीतर जो उफान है वो दलित तबके से निकलते हुए उस पढ़े लिखे संभ्रांत शिक्षित वर्ग तक भी जाएगा जो ये मानकर चलता रहा कि कभी भी संविधान राजनीतिक हथियार और राजनीतिक मुद्दा इस देश में बन नहीं सकता है, लेकिन एक झटके में यह बनकर खड़ा हो गया। दूसरी बड़ी बात यह है कि महाराष्ट्र में सिर्फ 3 महीने के बाद चुनाव होने हैं। इस चुनाव की भूमिका भारत की राजनीति को क्या बदल देगी, यह सवाल तब और बड़ा हो जाएगा। लोकसभा चुनाव तो अब अगला 2029 में होगा, लेकिन राजनीतिक परिस्थितियां बहुत साफ तौर पर बतला रही है कि राज्य दर राज्य चुनाव जो होने शुरू होंगे उसमें महाराष्ट्र की राजनीति, हरियाणा की राजनीति, झारखंड की राजनीति, उसके बाद 2025 के शुरुआत में दिल्ली और साल खत्म होते होते बिहार के चुनाव, यानी इन 5 राज्यों के चुनाव जो 2025 तक होने हैं, उसमें अगर यह संविधान का मुद्दा महाराष्ट्र की सियासत से आगे निकल गया तो फिर यकीन जानिए दिल्ली की सत्ता डगमगाती हुई आपको दिखाई देगी। उसकी वजह भी बहुत साफ है। पैकेज के तौर पर 48,000 करोड़ रुपए की डिमांड की खबर आ रही है। आपको क्या लगता है सर, सरकारी कंपनियां बेचकर सरकार चलाने वाले क्या डिमांड पूरी कर पाएंगे? कैसे देख रहे हैं इसे? धन्यवाद प्रज्ञा जी। देखिए, सरकार और इसके राजनीतिक पहलुओं पर जाएं उससे पहले एक थोड़ी सी प्रशासनिक प्रक्रिया जो है, विशेष राज्य दर्जा क्या होता है, उसके तहत और क्या विशेषताएं होती हैं, उस पर हम बात कर लें हमारे दर्शकों की जानकारी के लिए। कुल मिलाकर जो ऐसे राज्य हैं जो तरक्की की दौड़ में कहीं पिछड़ गए दूसरे राज्यों की तुलना में, उन्हें आगे लाने के लिए विशेष राज्य का दर्जा दिया जाता है। फिलहाल आज की तारीख तक कुल 11 राज्य हैं देश में जिन्हें विशेष राज्य का दर्जा मिला हुआ है, जिसमें पूर्वोत्तर के 8 राज्य हैं, 7 सिस्टर +1, और उत्तराखंड है, हिमाचल है, जम्मू कश्मीर है। इस तरह से कुल 11 राज्य हैं जिन्हें विशेष राज्य का दर्जा दिया हुआ है। अब विशेष राज्य का दर्जा मिलने से क्या होता है वो भी समझ लीजिए। सामान्य तौर पर जो बाकी सारे राज्य हैं वहां जो भी परियोजनाएं होती हैं, विकास के कार्य होते हैं, वो 50-50 का अंशदान होता है केंद्र और राज्यों का। लेकिन जिन राज्यों को विशेष राज्य का दर्जा मिल जाता है उनकी परियोजनाओं के लिए, उनके विकास के लिए 90% योगदान, अंशदान केंद्र सरकार देती है। ये एक बहुत बड़ा उसका लाभ है किसी राज्य को विशेष राज्य का दर्जा दिए जाने में। मलिक साहब जोड़ेंगे, इसमें कुछ और चीजें भी होंगी, मेरी सामान्य जानकारी में ये बातें हैं। चंद्रबाबू नायडू और बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार ये अपने अपने राज्यों को विशेष राज्य का दर्जा इसीलिए दिलाना चाहते हैं कि इनको ऐसा लगता है कि इनके राज्य तरक्की की दौड़ में पिछड़ गए हैं, इसलिए केंद्र सरकार इनको आउट ऑफ वे जाकर आर्थिक मदद करेगी। इस तरह से इसमें कई और चीजें हैं, तकनीकी पक्ष हैं कि केंद्र सरकार जीएसटी का कितना पैसा लौटाती है राज्यों को, बिहार को कितना वापस जाता है, महाराष्ट्र को, तो मध्य सर प्रदेश को अपने कितना। मन के मंत्रालय तो मिले नहीं इन लोगों को। अब अगर विशेष राज्य का दर्जा, विशेष पैकेज भी नहीं मिलता है तो क्या ये बैसाखियों वाली सरकार चलती रहेगी क्या? मैं उसी पर आ रहा हूं। देखिए, जो मांगे हैं और उनके पीछे छुपे हुए राजनीतिक निहितार्थ हैं उनको समझने की जरूरत है। दोनों बड़े दल जो अपने अपने राज्यों में अपने दम पर सरकार चला रहे हैं, नीतीश कुमार जरूर इन लोगों की मदद से चला रहे हैं, उन्हें अपने राज्य के अपने मतदाताओं को भी संतुष्ट करना है, उन्हें उनकी इच्छाओं को भी पूरा करना है, तरक्की भी करनी है। आंध्र प्रदेश के सामने तो अपनी राजधानी का मामला अभी अटका हुआ है, उनकी राजधानी तो अभी बनी नहीं, आधी अधूरी सी है, उसके लिए उन्हें पैसा चाहिए। तो कई ऐसे कारण हैं जिसके चलते चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार नरेंद्र मोदी की सरकार पर यह दबाव बना रहे हैं। अब इसके राजनीतिक प्रतिफल क्या होंगे?
देखिए, सरकार बनते समय न तो उनकी अपनी मर्जी के उन्हें मंत्रालय मिले, न स्पीकर के चुनाव में उनकी सुनी गई। हमें तो ऐसी भी खबरें बहुत ठीक से नहीं आई कि कोई बहुत दबाव डाला नीतीश कुमार या चंद्रबाबू नायडू ने कि नहीं हमारे हमारे दल से किसी व्यक्ति को स्पीकर बना दे। अब जब बजट सत्र आने वाला है, चंद दिन बाकी है, असली लड़ाई प्रज्ञा जी अब शुरू होगी। पत्ते अब खुलेंगे धीरे धीरे करके। हम जानते हैं नरेंद्र मोदी ज्यादा से ज्यादा क्या करेंगे, 48,000 करोड़ की मांग कर रहे हैं, 20-22 हजार करोड़ का कोई पैकेज दे देंगे, विशेष राज्य का दर्जा फिर भी नहीं देंगे और उससे ये लोग संतुष्ट हो जाएंगे। लेकिन लड़ाई तब शुरू होगी जब सैद्धांतिक विषय सामने आएंगे, जब धर्म और सांप्रदायवाद के नाम पर, सांप्रदायिकता के नाम पर राजनीति की बयानबाजियां शुरू हों, जब चंद्रबाबू नायडू अपने राज्य में 4% आरक्षण मुसलमानों को देने की बात करेंगे, जब हज यात्रियों को 1 लाख की सब्सिडी देंगे, मस्जिदों मदरसों के लिए अनुदान देंगे और ये चीजें जब सतह पर आएंगी तब बीजेपी को परेशानी होगी। और नायडू को तब परेशानी होगी जब बीजेपी की सरकार ने और उसकी सरकार में शामिल मंत्रियों में से कोई व्यक्ति इस तरह के सांप्रदायिक बयान देगा। इसी तरह नीतीश कुमार की आफत आने वाली है। वे जनगणना की बात करेंगे, जाति आधारित, वे अग्निवीर की बात करेंगे, वे और ऐसे तमाम मुद्दों पर बात करेंगे सरकार से जिन्हें पूरा करना मोदी सरकार के लिए आसान नहीं होगा। अगर उनकी बातों को मानती है तो उसे बैकफुट पर जाना पड़ेगा, क्योंकि बीजेपी तो जातिगत जनगणना के खिलाफ बोलती रही है। नीतीश कुमार तो वो मुख्यमंत्री हैं इस देश के, पहले वे मुख्यमंत्री हैं जिन्होंने जातिगत जनगणना के आंकड़े जारी किए थे। वे कैसे इससे पीछे हट जाएंगे? बीजेपी के साथ भले बने रहें, लेकिन अपने सैद्धांतिक मुद्दों से उनके लिए बैक ट्रैक करना आसान नहीं होगा। और वही स्थिति बीजेपी और मोदी की होगी, उनके लिए भी आसान नहीं होगा कि इनकी सारी बातें मानते जाएं और अपने वोट बैंक को असंतुष्ट या नाराज करें। उनकी सारी बातें मानेंगे तो इनका वोट बैंक भी तो नाराज होगा, नरेंद्र मोदी और बीजेपी का। तो ये आफतें अभी शुरू होने वाली हैं। 22-23 जुलाई का इंतजार तो कीजिए। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं एक छोटीशी क्लिप तुम्हाला घेऊन येऊ। तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की इथे अजातशत्रूंनी संपूर्ण व्यूहरचना अशी केली होती की त्यांना बिंबिसारचं शिरच्छेद करायला 2 लोकांना पाठवलं, परंतु शिरच्छेद न होता बिंबिसारच्या लक्षात आलेलं असतं, त्यावेळेस त्यांच्यावरती वार करतात, त्यावेळेस ते तिथेच थांबवतात त्याला आणि तो म्हणाला की बा मी तुझ्या हाताने मी तुला आत्ताच मारू शकतो, परंतु त्यांनी बिंबिसार म्हणाले की नाही, मी बुद्धाचा अनुयायी झालेला आहे, आता मला हिंसा करण्याची इच्छा नाही आणि तो त्याला जीवदान देतो। हे सर्व पाहून तो फार दुःखी होतो आणि तो सर्व बुद्धाच्या चरणी येतो, त्यांनी सर्व शस्त्र टाकलेलं असते। अशा पद्धतीची ती गोष्ट आहे आणि त्याच्यावरती जे झालेलं आणि बुद्धासमोर त्यांनी आत्मसमर्पण केल्याच्या नंतरचा एक छोटासा व्हिडिओ आहे। म्हणजे एखादा माणूस विचारात परिवर्तन जर झालं तो काही करू शकतो। म्हणजे एवढा मोठा प्रस्थ असणारा बिंबिसार राजा हा नतमस्तक होतो, म्हणजे किंवा आणि हत्या करण्यापासून तो टाळतो, अशी ही घटना या इतिहासामध्ये मोठी घटना आहे। त्याच्यामुळे तुम्ही निश्चितच ह्या व्हिडिओला तुम्हाला लाईक होईल। बघूया आपण तो बुद्धा या सिरियलमधनं छोटीशी क्लिप आहे, 3 मिनिटाची आहे, बघूया। महाराज का शीश नहीं लाए और कह रहे हो कि लड़ते हुए हमारा सैनिक मारा गया। और दूसरा बुद्ध का भिक्षुक बनने के लिए उनके सामने आत्मसमर्पण कर रहा है। मैं तो अनपढ़ हूं मुनिवर, आज आपके सामने जीवित हूं तो ये आप ही का दिया हुआ जीवन दान है। क्या आप पहले कभी बुद्ध से मिले हैं? महाराज बिंबिसार को मैंने धन की लालच में मारना चाहा, मैं पकड़ा गया। महाराज के हाथों मेरा वध होता, पर उनकी उठी हुई तलवार गिर गई। उन्होंने कहा कि वो उनके गुरु बुद्ध के वचनों की वजह से मुझे जीवित छोड़ रहे हैं। मुझे आपकी शरण में आना है प्रभु, आपके शरण में ही मुझे मुक्ति मिल पाएगी। मुझे इस ग्लानि से मुक्ति दिला दो, मैं कभी शस्त्र नहीं उठाऊंगा। मुझ नीच को क्षमा कर दीजिए प्रभु,
जिस क्षण तुम्हारे अंतर में ये विचार उत्पन्न हुआ कि तुम पाप कर रहे थे, उसी क्षण स्वयं तुमने अपने मुक्ति के मार्ग पर पहला पग रख दिया था। नेहमीप्रमाणे दैनिक बहुजन सर्वोच्च आज आम्ही आढावा घेऊया। विधान परिषदेतील मुस्लिम प्रतिनिधित्व संपुष्टात, अनेक ठिकाणी मुस्लिम लोकांचा आज जे काही यूपीमध्ये जवळपास 20% मुस्लिम आहे, परंतु त्यांचं प्रतिनिधित्व मात्र फार शून्य आहे। मध्ये काल मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला आहे मुस्लिमांच्या व्यथा आणि यावेळेस त्यांनी केलेलं सहकार्य, अशा पद्धतीच्या दोन्ही व्हिडिओ होतो। त्या व्हिडिओतनं त्याचं स्पष्ट केलं होतं की उन्हाळ लोक मुस्लिम समाजामध्ये आहे, परंतु त्यांना भारतीय राजकारणामध्ये मात्र डावलण्यात येते, अशा पद्धतीची खंत त्यांनी व्यक्त केलेली होती। आज दिल्लीत महात्मा गांधीचा भव्य पुतळा उभारण्याची योजना रद्द। आज एक मोठा हे होता भव्य महात्मा गांधीचा, परंतु त्याला ती प्रतिमेला रद्द करण्यात आली ती योजना। फ्रान्समध्ये डाव्या पक्षाची ऐतिहासिक कामगिरी, इथे फार सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि फार मोठी क्रांती तिथे घडलेली आहे। उत्तराखंडमधील सलग तिसऱ्या पराभवाने काँग्रेस केले विश्लेषण। उत्तराखंडमध्ये तिसऱ्यांदा पराभवाने काँग्रेस तिथे त्याच्यात उत्तराखंडमध्ये थोडं नुकसान झालेलं आहे, त्याची बातमी आज आम्ही लावलेली आहे। शंकराचार्याकडून राहुल गांधीची पाठराखण, त्यांनी जे सांगितलं की ते हिंदू विरोधक आहेत राहुल, परंतु त्यांनी सांगितलं की असा कुठलाही शब्द त्यांनी वापरलेला नाही आणि त्यांनी सर्व चुकीचं केलेलं आहे, BJP त्याच्या मागे, आणि ते त्यांनी खंडन केलं आणि राहुल गांधीची त्यांनी प्रशंसा केलेली आहे। कुणाच्या तरी मागे जाणारी मेंढरं आम्ही नाही, चंद्रशेखर आझाद त्यांनी आपलं वक्तव्य केलं की आम्ही कोणाच्याही मागे जाणार नाही। आता एकटाच आहे संसदेत, त्याच्यामुळं त्यांना शेवटी कोणातरी हे घ्यावं लागेल। त्याच्यामुळं बघू आता पुढे काय काय होईल, कारण त्याची ज्या पद्धतीची पकड आता त्यांनी घेतलेली आहे, पण किती दिवस पकड राहील आणि काय होईल, कारण पक्ष मोठा असतो आणि खूप साऱ्या सर्कसी करायच्या असतात। मार्क रुटे रविवारी शासकीय कारऐवजी सायकलवरून कार्यालयात दाखल। मार्क रुटे, दिल्लीतली बातमी आहे। आपल्या देशात अनेक लोक आहेत कोट्याधीश, परंतु मार्क रुटे हे असूनही पंतप्रधानांना भेटण्यासाठी ते सायकलवर गेल्याची बातमी आज आहे। तर आम्हाला नीट परीक्षा पुन्हा घेण्याचे निर्देश द्यावे लागतील सर्वोच्च न्यायालयाने। मी आताच बोललो, पुन्हा ते चिडून ते म्हणाले की आता जर असं काही त्यांनी जर स्पष्ट केलं नाही गव्हर्नमेंटने की काय झालं एक्झॅक्टली, कशा पद्धतीचा घोटाळा झाला आणि कुठल्या लेवलला झाला, त्याची ग्रॅव्हिटी जर सांगितली नाही तर आम्हाला संपूर्ण परीक्षा घ्याव्या लागते। त्यासाठी सरकारने पुढे यावं की हा पेपर फुटला कसा झालं। हाथरस प्रकरणात आरोपी वेदप्रकाश मधुकरसह 9 जणांना अटक, जे आता 121 लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला। त्याच्यावरती राहुल गांधींनी एक पत्र लिहिलं त्यांना आणि चीफ मिनिस्टरला, आणि त्यांना सांगितलं की त्याची सखोल चौकशी करा, आणि आता 9 लोकांना त्यांनी आरोप हे केलेला आहे। इस्रायलमध्ये नागरिकाचे निदर्शने, तिथे जो इस्रायलमध्ये जे पंतप्रधान होते त्यांच्या विरोधामध्ये अनेक आता हे झालेलं आहे। तुम्हाला माहिती आहे गाझामध्ये जे काही इस्रायलने जेवढी हत्या केलेली आहे, जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बॉम्बनी हल्ले करून तिथे हजारो लोक मारले, त्याच्या आता अनुषंगानं तिथल्या जो प्रमुख आहे त्याला बाहेर काढण्याची मागणी आहे लोकांची। त्याच्याच खाली बोगस कीटकनाशके कंपन्या सरकारचे साठेलोटे, जेवढ्या काही कीटकनाशक कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सरकारची मोठी भूमिका आहे आणि त्यांच्यासोबतच वरूनच ते सर्व काही घडलेलं असल्याची ती बातमी आहे। शेतकरी संघटनेचा तो मोठा आरोप आहे। आज 5-4वरती बघूया। पंतप्रधान नाही, प्रधानमंत्री शासन परिपत्रक करा, बहुजन प्रबोधन मंचच्या प्रयत्नाला यश, लाखांदूरची बातमी आहे। अनेक लोकांनी सांगितलं की पंतप्रधान नाही, प्रधानमंत्री शासन परिपत्रक करा, याच्यावरती बऱ्याच प्रमाणात त्यांना यश आलेलं आहे। आम्ही सारे दाभोलकर बनायला सज्ज आहोत, जगजित सिंग
संवाद मित्र आळे यांनी ते आम्हाला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी शपथी घेतल्या की आम्ही सर्वच्या सर्व लोक दाभोळकर बनण्याची आमची इच्छा आहे, आम्हा लोकांना सत्याची बाजू पाहिजे आहे. अंगणवाडी सेविकांनी केला निर्धार, अंधश्रद्धेला करू गावातून हद्दपार. फार चांगली घटना होते आहे, ज्या अर्थाने UPमध्ये ज्या पद्धतीने घटना होतात आणि महाराष्ट्रात ज्या पद्धतीच्या घटना होतात हे निश्चितच महाराष्ट्र हा प्रगतिशील देश असल्यामुळे ह्या सर्व घटना शक्य आहे. समाज जागृती करून OBCंना त्यांचे हक्क मिळवून देणार प्रकाश अण्णा शेंगळे. आता पुन्हा OBCला हक्क मिळण्यासाठी एक नवीन नेता प्रकाश अण्णा शेंगळे हा यांचं स्टेटमेंट आहे. आज त्याच्याच खाली आंबेडकरी गझल साहित्यात वामनदादा कर्डत यांनी आणली. डॉक्टर प्रकाश राठोड. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की आज वामनदादा कर्डकांच्या ज्या गझल आहे, ज्या गीतं आहेत बाबासाहेबांवरती, ते अजरामर झालेले आहेत. त्याच्यात ज्या भावना आणि ऐकल्याच्या नंतर माणूस शुद्ध होतो अशा पद्धतीच्या त्याच्यात जो गझलचा काय हे आहे ते त्यांनीच आणण्यामध्ये मोठा हात आहे त्यांचा. 9 जुलै रोजी अक्रोडचे राज्यभर धरणे आंदोलन. अमरावतीची बातमी आहे. अक्रोड ही एक संस्था आहे, त्याच्यात वर्षभर पूर्ण भारतभर त्यांचे हे करणार आहेत. राज्यात नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी. जे काही नवीन आता महाविद्यालय येते आहेत त्यांना मंजुरी देण्याचं वर्धा इथे एक उघडणार आहेत. मुंबई तुंबली आणि आमदार नागपूर विमानतळावर अडकले. आता मध्ये जो अतिवर्षा झाली त्याच्यामुळे मुंबईचं एअरपोर्ट संपूर्णपणे पाण्याने डुबलं होतं आणि आमदार मात्र नागपूरमध्ये बसलेले होते. त्यांना तिथे उडता आलं नाही, कारण तिथे एअरपोर्टच म्हणजे दिसतच नव्हतं. अशा पद्धतीची परिस्थिती आली. MPSC परीक्षेला वृष्टीचा फटका. पुण्याची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जी परीक्षा होती त्याला काही प्रमाणात मोठ्या काही लोक येऊ शकले नाही. एक सुप्रीम हायकोर्टामध्ये एक अपील करण्यात आलेली आहे. दीक्षाभूमीच्या संबंधातली ती बातमी आहे. नागपूरची शेजारची जागा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज. दीक्षाभूमी पार्किंग बाद हे पिटिशन ही काही बरोबर नाही, कारण हे सर्व पॉलिटिकली हे आहे. सरकारची ती का हे नाही आहे किंवा कोर्ट कोणत्या याला डायरेक्शन देऊ शकत नाही. त्याच्यामुळे ती जी बाजूची जागा आहे ICICR ते रासू गवईंपासनं त्याची मागणी होती. मला आठवते की अनेक पत्र त्यांनी लिहिलेले होते. समोरच फुलझेले साहेबांनी सुद्धा समोरची जी जागा होती मेट्रोनी जी बनलेली आहे ती माता कचेरीची जागा होती, ती सुद्धा सरकारने देण्यासाठी टाळाटाळ केली, नाही दिली. आणि त्यांची वाटास पार्किंगसाठी इथे मात्र त्यांना हे केलेलं आहे. परंतु ते सुप्रीम कोर्टामध्ये एक आय वॉशिंग आहे. काही त्याच्यात काही फारसं काही होण्यासारखं दिसत नाही, कारण ते ज्युरिडिक्शनच हायकोर्टाचं नाही आहे. त्याच्यामुळे ते पिटिशन किती वेळ टिकेल हे सांगणं अवघड आहे. आज पान 2 वरती बघूया. आजचं टायटल आहे खूप मोठा अडथळा आला की समजावे आपण विजयाच्या जवळ आलो. अडथळे असलेच पाहिजे. अडथळे नसेल तर मग स्मूथ हे जर असेल तर कधीच विजय होऊ शकत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यामध्ये मोठमोठाले दगडं आले, परंतु ते त्याच्यातनं ते वाट काढतच निघाले. चिकित्सक दृष्टीमुळेच बहुजनाची प्रगती शक्य. आज जे काही थोडंसं बहुजनामध्ये सौजन्य आलं, थोडं शिक्षणाचं हे आलं आहे ते त्याच्यामुळे ते चिकित्सक बुद्धी प्रत्येक गोष्टीला विचारण्याची जे क्षमता येते तर निश्चितच त्याच्यामुळे माणसाची प्रगती होती आहे. या विषयावरती आधारित आजचा अग्रलेख. संघप्रिय जोशीवरती एक आज आमची हे काय की लेख आहे. त्याच्यावरती जोशी महाराजांनी काय काय घडवलं, सत्तेच्या मागे राहून किती त्याच्यात आपापल्या लोकांना ब्राह्मणांना किती त्यांनी हे दिलं म्हणजे त्यांना वाढवलं, मोठमोठ्याला नोकऱ्यामध्ये कसं ठेवलं, ह्याच्यावरती आधारित अनेक गोष्टीचा आढावा घेत आम्ही तो लेख लिहिलेला आहे. खंडाळा घाटातील मार्गाचा शोधकर्ता हुतात्मा शिंगरोबा धनगर त्या काळात मोठा झालेला आहे. 1800च्या शतकात 1853 साली इंग्रजाचं राज्य होतं, परंतु त्या धनगर समाजाच्या माणसांनी लोकांना ब्रिटिश शासनाला सांगितलं की असा रस्ता होऊ शकतो आणि त्या ह्याच्यातनं तो रस्ता झाला. त्याच्या आठवणीवरती होमेश बुजाडे यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. आज गोखले सामाजिक संस्थेचे कुलगुरू, संविधान विरोधी व मनुस्मृती समर्थक याच्या सत्र आहे. भोजराज भाऊ बहेकर चोपा जिल्हा गोंदिया यांनी दानपारमिता साधली, जीवनाचे सोने केले, अमर झाले. आज त्याच्यावरती आधारित एक सुंदरसा लेख भाऊ वासनिक यांचा अत्यंत महत्त्वाचा आहे की लोक काय काय करत असतात. स्थावीर पूर्ण
इसवी सन पूर्ण अशोक बोंदाडे यांचा लेख अशा रीतीने आज आम्ही दैनिक बघून सर्वोच्च 4 पानावरती आढावा घेतलेला आहे. निश्चितच मी तुम्हाला रोज सम्राट आजही रिक्वेस्ट करेल की जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, वाचा, सर्वांना वाचायला सांगा आणि आमचा यूट्यूब आणि दोन्ही आणि वर्तमानपत्र दोन्ही सोबतच तुम्ही ते वाचा तर जास्त त्याच्यात आनंद होईल. एवढं बोलतो आणि थांबतो. भेटूया आपण उद्या. जय भीम.